नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश भोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की एक क्रिमिनल केस कशी चालते, फौजदारी खटला कसा चालतो. एक वॉरंट केस म्हणजे की असा गुन्हा ज्याच्यामध्ये FIR दाखल झालेली आहे. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, त्यालाच मराठीत बोलतात प्रथम माहिती अहवाल. जर असा गुन्हा दाखल झाला असेल तर तो गुन्हा कोर्टामध्ये कसा चालतो, म्हणजे ती केसची हिअरिंग कशी होते, FIR पासून तर आपण कन्व्हिक्शन जजमेंट पर्यंतच्या स्टेजेस सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बघा, जेव्हा कधी FIR दाखल होते, FIR दाखल झाल्याच्या नंतर पोलीस अधिकारी जे असतात त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे FIR मध्ये सेक्शन लावलेले आहेत, जो गुन्हा झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी जे असतात ते गुन्ह्याचा तपास करतात. मग आता FIR ते चार्जशीटच्या अगोदरपर्यंत काय होतं आपण हे जरा थोडक्यात समजून घेऊया. बघा, गुन्हा दाखल झाला, आता पोलीस अधिकारी जे असतील ते गुन्ह्याचा तपास करतील. FIR फाईल झाली, FIR मध्ये आरोपी असतात. कधी कधी आरोपी ओळखीचे असतात आणि काही वेळेस आरोपी जे असतात ते अनोळखी असतात, म्हणजे माहिती नसते त्यांचं नाव. तर अशा केसेसमध्ये पोलीस अधिकारी गुन्हा दाखल झाला, तपास आता चालू केला, तर आता चार्जशीट पोलिसांना दाखल करायची त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने. तर चार्जशीट म्हणजे नक्की काय आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. चार्जशीट मध्ये काय काय असतं? चार्जशीट मध्ये फिर्यादीचा जबाब असतो, काही साक्षीदार असतील तर साक्षीदारांचे जबाब वगैरे असतात, स्टेटमेंट असतात त्यांच्यावाले, किंवा फिर्यादीचं मेडिकल रिपोर्ट्स वगैरे असतील, किंवा म्हणजे काही हत्यार वगैरे काही जप्त केले आहेत का, कोणते डॉक्युमेंट वगैरे काही जप्त केलेले आहेत का, किंवा अजून इतर जे काही डॉक्युमेंट असतील त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने, किंवा इतर ज्या काही वस्तू असतील, किंवा गाडी वगैरे पोलिसांनी जप्त केली आहे का कोणाची, तर ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही डॉक्युमेंट बनतात ना, तर ते डॉक्युमेंट असे एकत्रित करून पोलीस अधिकारी जे असतात ते मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करतात. आता समजा गुन्ह्यामध्ये आपण एक वॉरंट ट्रायलचं उदाहरण घेणार आहोत. वॉरंट ट्रायल केस म्हणजे काय? ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा 2 वर्षांच्या पुढे आहे, 2 वर्षांच्या वर शिक्षा आहे, तर त्या गुन्ह्यांना वॉरंट ट्रायल बोलतात, वॉरंट ट्रायल केस बोलतात. तर ती वॉरंट ट्रायल केस जी असते ती आपण एक JMFC कोर्टात कशी चालते, JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, यालाच मराठी बोलतात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. हे न्यायाधीश साहेब असतात, यांचं कोर्ट असतं. यांच्या न्यायालयामध्ये चालणारी वॉरंट केस, आपण त्याच्याबद्दल एक उदाहरण बघणार आहोत. वॉरंट ट्रायलच्या ज्या केसेस असतात ना मित्रांनो, त्या JMFC कोर्टाचे जे वरचे कोर्ट असतं, म्हणजे CJM कोर्ट, सेशन कोर्ट, यांच्या कोर्टातही चालतात वॉरंट ट्रायल केसेस. पण आपण JMFC कोर्टामध्ये म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या कोर्टामध्ये चालणारी वॉरंट केस आपण समजून घेऊया. आता पोलीस अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला. तपास केल्याच्या नंतर पोलीस अधिकारी जे असतात ते कोर्टामध्ये त्यांची चार्जशीट दाखल करतात. मग चार्जशीट मध्ये जसं सांगितलं ते लोक काय काय दाखल करतात किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट अटॅच करतात, थोडक्यात मी सांगितले ते. आरोपी जामीनवर आहेत किंवा नाहीये त्याची सुद्धा माहिती चार्जशीट मध्ये असतात. अशी सगळी माहिती एकत्र करून पोलीस अधिकाऱ्यांनी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली. तर आता त्याच्यानंतर ती केस कशी चालणार पुढे, तर आपण सोप्या पद्धतीने स्टेजेस प्रमाणे आपण समजून घेऊया क्रिमिनल केस कशी चालते. तर चार्जशीट दाखल केली, चार्जशीट नंतर चार्ज फ्रेम होतो आरोपींविरुद्ध. पण चार्ज फ्रेम होण्याच्या अगोदर एक स्टेज असते ती डिस्चार्जची. डिस्चार्ज म्हणजे काय मित्रांनो? आता समजा गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, काही आरोपींना किंवा आरोपीला असं वाटतं की त्याच्या विरुद्ध चार्जशीटमध्ये पोलीस रिपोर्टमध्ये काही पुरावाच नाहीये, त्या आरोपी विरुद्ध कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ॲलिगेशनच नाही, आरोपच नाहीयेत त्या आरोपी विरुद्ध, किंवा त्या आरोपी विरुद्ध पूर्ण चार्जशीटमध्ये काही पुरावेच नाहीयेत, किंवा जे सेक्शन लावलेले आहेत त्या आरोपी विरुद्ध ते पूर्णपणे ग्राउंडलेस आहेत, म्हणजे ते सेक्शन त्याच्या विरुद्ध बसतच नाही. तर तशा परिस्थितीमध्ये जो आरोपी असतो तो मेहरबान न्यायालयामध्ये त्याचा डिस्चार्जचा अर्ज दाखल करू शकतो. डिस्चार्ज म्हणजे काय? जर समजा डिस्चार्जचा अर्ज न्यायालयाने जर मंजूर केला त्या आरोपीचा, म्हणजे ज्या आरोपी विरुद्ध कुठले पुरावे नव्हते त्या आरोपीने जर कोर्टामध्ये डिस्चार्जचा अर्ज दाखल केला असेल, त्याचा डिस्चार्जचा अर्ज मेहरबान न्यायालयाने जर मंजूर केला तर त्या आरोपी विरुद्ध केस चालणार नाही, याची नोंद घ्यावी. डिस्चार्जचा अर्ज कधी अलाउड होतो, म्हणजे मंजूर कधी होतो? जर त्या आरोपीला मेहरबान न्यायालयाला असं वाटलं पूर्ण चार्जशीटमध्ये पोलीस रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावेच नाहीयेत त्या आरोपी विरुद्ध, जे सेक्शन लावलेत आरोपी विरुद्ध ते बसतच नाहीयेत, किंवा त्या आरोपी विरुद्ध म्हणजे कुठल्याही प्रकारचे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ॲलिगेशनच नाहीये, तर अशी जर परिस्थिती असेल, म्हणजे त्या आरोपी विरुद्ध चार्जच ग्राउंडलेस असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मेहरबान न्यायालय जे असतं ते आरोपीला डिस्चार्ज देखील करू शकतं. आणि आरोपीला जर डिस्चार्ज केलं तर आरोपी विरुद्ध केस चालणार नाही, त्याच्या विरुद्ध चार्जेसच फ्रेम होणार नाही. जर आरोपीचा
डिस्चार्जचा अर्ज रिजेक्ट केला, नामंजूर केला, तर मग आरोपी विरुद्ध केस चालेल. ओके, हे डिस्चार्जच्या स्टेज पर्यंत आपण समजलं. आता याच्या पुढे काय, आरोपींना जेव्हा केस चालू करायची असते, आरोपींना सगळ्या समन्स थ्रू कोर्टामध्ये बोलवलं जातं. मग आरोपी येतात कोर्टामध्ये. मग मेहरबान न्यायालय जे असतं, मेहरबान न्यायालय त्या आरोपींना सांगतं की तुमच्या विरुद्ध ह्या अशा अशा प्रकारचे आरोप आहेत, तुम्हाला मंजूर आहेत का नाही. तर मग त्यावेळेस आरोपी बोलतात, बरेच म्हणजे आरोपींवर येते आलं की त्यांना गुन्हा कबूल करायचा आहे किंवा नाही. पण मोस्ट ऑफ केसेसमध्ये आरोपी जे असतात ते गुन्हा कबूल करत नाही. जर आरोपी म्हणाले की आम्हाला गुन्हा कबूल नाही, मान्य नाही, तर मग न्यायालय जे असतं त्यांच्या विरुद्ध जे सेक्शन लावले आहेत एफआयआर मध्ये, चार्जशीट मध्ये, त्या सेक्शन्स प्रमाणे, कलमांप्रमाणे चार्ज फ्रेम करता आरोपींविरुद्ध. मग आता आरोपींविरुद्ध चार्ज फ्रेम झाला. चार्ज फ्रेम झाल्याच्या नंतर पुढची स्टेज काय असते, मग पुढची स्टेज असते पुराव्याची, एव्हिडन्सची स्टेज असते. आता एव्हिडन्सची स्टेज म्हणजे काय, चार्जशीट मध्ये पोलिसांनी ज्या लोकांना साक्षीदार बनवलाय त्या सगळ्यांची साक्षी घेणे. म्हणजे जसं की फिर्यादी देखील साक्षीदार असतो, जो पोलीस अधिकारी असतो त्याची सुद्धा साक्ष होते, किंवा जे चार्जशीट मध्ये जे साक्षीदार आहेत त्यांची साक्ष होते. मग नक्की साक्ष म्हणजे काय. आता समजा चार्ज फ्रेम झाला, नंतर कोर्ट जे असतं ना, ते जो फिर्यादी असतो त्याला साक्षी समन्स इश्यू करतं. म्हणजे की त्याला कोर्टात बोलवतो की बाबा तुझी तक्रार दिलेली आहे ना, ते तू आता इथं कोर्टामध्ये सांग साक्षीवर. मग तो फिर्यादी येतो, फिर्यादीमध्ये विटनेस बॉक्स असतं, त्या विटनेस बॉक्स मध्ये उभा राहतो. मग तिथे तो विटनेस बॉक्स मध्ये फिर्यादी जो आहे तो उभा राहिला, तर त्याची वाली सर तपासणी होते. यालाच इंग्लिशमध्ये बोलतात चीफ एक्झामिनेशन. ही चीफ एक्झामिनेशन जी असते ना, जे सरकारी वकील साहेब असतात, ते सरकारी वकील साहेब त्या फिर्यादीची, साक्षीदाराची सर तपासणी घेतात. त्याला विचारतात काय झालेलं त्या दिवशी, कशा प्रकारचा गुन्हा होता, कोण कोण होतं, किंवा काय काय होतं, व इतर जे काही गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्न असतील ते असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात. आणि त्यांनी जे उत्तरे दिलेले आहेत त्याचं जे म्हणणं आहे ते कोर्टाच्या रेकॉर्डवर घेतलं जातं. हे झालं सरकारी वकील साहेबांपासून विचारणं, म्हणजे फिर्यादीला किंवा अजून काही सरकारी वकील साहेबांना जे प्रश्न विचारायचे असतील ते त्यांच्याप्रमाणे विचारतात. पण मी आपल्याला थोडक्यात सांगितलं आहे. मग सरतपासणी झाली, त्याच्यानंतर होतं मग क्रॉस एक्झामिनेशन. क्रॉस एक्झामिनेशन जे असतं ना, म्हणजे उलट तपासणी. उलट तपासणी हे आरोपीचे वकील घेतात. कोणाची घेतात उलट तपासणी, जो साक्षीदार आहे त्याची उलट तपासणी घेतात. म्हणजे आरोपीचे वकील जे असतात त्यांचं असं, म्हणजे मोस्ट ऑफ केसेसमध्ये असंच म्हणणं असतं की आरोपींनी गुन्हा केलेला नाही आणि जे काही फिर्यादी सांगतो ना ते खोटं सांगतोय, अशा प्रकारे म्हणजे जे आरोपींचे वकील असतात ते त्याला प्रश्न विचारतात. आता ते डिपेंड प्रत्येक वकील साहेबांवर, त्यांचे प्रश्न वेगळे असू शकतात. पण मी एक सोप्या भाषेत सांगितलंय तुम्हाला की म्हणजे जे फिर्यादी जे सांगतोय ते खोटं सांगतोय, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात किंवा इतरही काही प्रश्न असतात. पण मी एक बेसिक सांगितलं, म्हणजे आरोपींच्या बाजूने विचारलं जाऊ शकतं असं साक्षीदारांना. मग फिर्यादीची साक्ष झाली. मग तशाच प्रकारे जो चौकशी अधिकारी असतो, पोलीस अधिकारी, ज्याने इन्व्हेस्टिगेशन केलंय, तपास केलाय, मग त्याची सुद्धा अशाच प्रकारे साक्ष होते. मग जे काही साक्षीदार असतील केसमध्ये त्यांची सुद्धा अशाच प्रकारे साक्ष होते या प्रोसेसने. आता समजा चीफ एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं, फिर्यादीचं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं, किंवा डॉक्टर्स वगैरे असतील त्यांचं, किंवा साक्षीदार असतील त्यांचं, किंवा अजून कोणी विटनेस असेल त्यांचं. चीफ एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं. त्याच्यानंतर सरकार पक्षातर्फे, म्हणजे सरकारी वकील सर ते पुरावा बंद करतात, त्यांचा पुरावा बंद झाला. त्याच्यानंतर आरोपी जे असतं, आरोपीला त्याची बाजू मांडण्याची, जेवढे आरोपी असतील त्यांची बाजू मांडण्याची संधी देतं. म्हणजे 313चं स्टेटमेंट असतं ते, की बाबा तुला काही सांगायचंय का तुझ्या बचावामध्ये, किंवा तुला काही तोंडी किंवा लेखी काही दाखल करायचंय का कोर्टामध्ये, तुझ्यावर हे जे आरोप लावले त्याच्या संदर्भामध्ये. मग आरोपी त्याच्या विरुद्ध जे आरोप लावले ते फेटाळू सुद्धा शकतो, म्हणजे ओरली सांगू शकतो कोर्टाला, किंवा रिटर्न मध्ये सुद्धा देऊ शकतो. या स्टेजला बोलतात 313ची स्टेज. आता समजा 313ची स्टेज झाली, त्यानंतर एक स्टेज येते आर्ग्युमेंटची. ही फायनल स्टेज असते केसची. आर्ग्युमेंट म्हणजे सरकारी वकील साहेब त्यांचं म्हणणं सांगतील, म्हणजे जे काही त्यांना सांगायचंय गुन्ह्याच्या अनुषंगाने ते सांगतील. अजून इतर काही ज्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतील त्याची ते आर्ग्युमेंट करतील. आता सरकारी वकील साहेबांची ही आर्ग्युमेंट झाल्यानंतर आरोपीचे वकील साहेब देखील आरोपींची बाजू सांगतील, त्यांचा बचाव करतील पूर्णपणे, जसं त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे. आता सरकारी वकिलांचं आर्ग्युमेंट झाली, आरोपीच्या वकिलांची आर्ग्युमेंट झाली. आता मेहरबान न्यायालय जे असतं, हे दोघं पक्ष, म्हणजे सरकार पक्ष, आरोपी पक्ष, साक्षीदारांचे काय स्टेटमेंट आलेले आहेत, कोर्टासमोर केसमध्ये काय रेकॉर्ड वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी, म्हणजे आतापर्यंत केसमध्ये काय काय झालंय ते साक्षीदारांनी सांगितलेले ते स्टेटमेंट्स, परत आरोपीचं म्हणणं लक्षामध्ये घेणं, परत कोर्टासमोर केसमध्ये काय पुरावे आहेत त्या अनुषंगाने, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केल्यावर न्यायालय जे असतं
ते निर्णय देतं, जजमेंट प्रोनाऊन्स करतं. एकतर मग ऍक्विटल करेल, ऍक्विटल म्हणजे निर्दोष मुक्तता, किंवा मग शिक्षा देईल किंवा कन्व्हिक्शन करेल. ओके, तर हे इथपर्यंत साधारणतः मी सोप्या भाषेमध्ये सांगितलं आपल्याला की अशा प्रकारे एक क्रिमिनल केस चालते जेएमएफसी कोर्टामध्ये, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी साहेब जे असतात ते न्यायाधीश, त्यांच्या कोर्टामध्ये एक वॉरंट ट्रायलची केस ही अशा प्रकारे चालते. आणि जी आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, याच्यामध्ये काही अजून काही मायनर गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या काही मी या एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत, पण प्रयत्न केला की सिंपल प्रकारे आपल्याला थोडी माहिती द्यावी की एक क्रिमिनल केस कोर्टामध्ये कशी चालते म्हणून. तरी देखील अजून आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता. आणि एक म्हणजे आरोपींना जर बेल मिळालेला असेल ना, तर त्यांना जामीन देखील द्यावा लागतो, याची सुद्धा नोंद घ्यावी. आणि काही प्रश्न असतील तुमचे तर मला कमेंटमध्ये विचारा नक्की. धन्यवाद.